नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी एका व्यावसायिकाची तब्बल 84,25,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये नाशिकमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आलेला एक गुन्हा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी विविध व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला शेअर मार्केटमध्ये ब्रोकर असल्याचं भासवून ऑनलाईन ट्रेडिंग आणि IPOमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. आरोपींच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून फिर्यादीनं वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी 85,25,000 रुपये ट्रान्स्फर केले. संशयित आरोपींनी फिर्यादीला सुरुवातीला काही पैसे मिळवून देखील दिले. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास बसला. त्यानंतर तो अधिक पैसे गुंतवत गेला. मात्र त्यानंतर आरोपींनी कुठलाही नफा न देता संपर्क तोडून टाकला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजाराच्या नावाखाली गंडे घातले जातात. सर्वसामान्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्वतःची गुंतवणूक शेअर बाजारामध्ये नेहमी स्वतःच करावी. यापेक्षा चांगला दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.